हॅलो, गुड मॉर्निंग। या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे 9 वाजलेले आहेत। आजचा वार शुक्रवार आहे आणि आम्ही प्रवासामध्ये म्हणजे कालच घरी आलेलो। तुम्ही म्हणाल ताई देवाला गेलेली होते, तिथले व्हिडिओ येत होते, अचानकच हा व्हिडिओ आला। तर हो, मी घरी येऊन पोहोचलेले आहे। गुरुवारी रात्री 11 वाजता आल्यानंतर आमचं स्वागत वगैरे झालेलं आहे। पण मी आणखीन एका व्हिडिओमध्ये ते सगळं शेअर करणार आहे। आणखीन आम्ही कुठे कुठे गेलो, देवदर्शन कुठलं केलं, कशा पद्धतीने केलं, पूर्णपणे मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। मी विचार केला की एक व्हिडिओ घरचा आणि एक व्हिडिओ तिकडचा मी पाठवणार आहे, कारण व्हिडिओ माझे खूप लेट येत आहे तुम्हाला। त्याबद्दल म्हणलं जी आता घरची व्हिडिओ मी आल्यानंतर करायला सुरुवात केली ते तुम्हाला मी पाठवेन। मग त्यानंतर जे आहे ना 4 वाजता एक व्हिडिओ येईल परत, म्हणजे एक दिवसामध्ये 2 व्हिडिओ मी पाठवायचा विचार केलेला आहे। आणि आता जे आहे ना सगळी मॉर्निंगची कामं माझी आवरलेली आहेत, म्हणजे खूप थकवा आलेला आहे। म्हणजे जसं प्रवास आमचा 10-12 दिवसाचा प्रवास झालेला आहे। घरी आल्यानंतर रात्री पण झोपण्यासाठी 12-1 वाजलेले होते, कारण पिशव्या वगैरे सगळ्या आम्हाला काढायच्या होत्या, कारण ताई जाणार होत्या मॉर्निंगला लवकर। त्यामुळे रात्रीच आम्ही सगळं जे आहे ना पिशव्या सगळे कपडे वगैरे सगळे एकत्र झालेले होते, सगळे वेगवेगळे केले ताईचे, सगळे पिशव्या वेगळ्या केल्या, प्रसाद वगैरे वेगळं केलं रात्रीच। आणि सकाळी ताई लवकर गेलेली, 7 वाजताच निघालेली इथे जाण्यासाठी, कारण ते पण इकडे खूप दिवस झाले आलेले होते आणि घराकडे कोणी नव्हतं। त्यामुळे थोडीशी घाईगडबड मॉर्निंगपासून चालू होती आमची। तर ताईला पाठवलं, म्हणजे चहा नाश्ता सगळं करून दिलं, ताईचं खाणं पिणं झालं आणि ते गेलेले आहेत। मग त्यानंतर मी माझ्या कामात लागले। अगोदर मी देवपूजा केली, स्वयंपाक केला, म्हणजे वरण भात हे सगळ्यांचं फेवरेट आहे ते बनलेलं आहे। दिनेशचं आणि यांचं झालेले जेवण खाणं पण बाबा यावेळेस बाहेर गेलेले, आणखीन बाबांचं काही आवरलेलं नाही आहे। पण बाबा येईपर्यंत म्हणलं थोडाफार पसारा आवरावा। रात्री आम्ही सगळे हे ठेवलेलं आहे इथल्या इथंच। तर हे बॅगा कपडे वगैरे सगळे, म्हणजे थोडेफार कपडे मी आता मशीनला लावणार आहे, कारण खूप सारे कपडे आहेत। बघू शकता या घरामध्ये पूर्ण कपड्याचाच बाजार झालेला आहे। हे अगोदर मला काढायचं आहे आणि मशीनला लावायचं, म्हणजे इतके तर मी लावू शकणार नाही आहे। तर थोडेफार कपडे मी मशीनला लावणार आहे। आणि असं म्हणलं जातं की देव बामणं केल्याशिवाय, म्हणजे केल्यानंतरच कपडे धुले जातात, पण इतके मी ठेवणार नाही। एखादी साडी एखादी यांचे कपडे मी असं ठेवणार आहे आणि सगळे कपडे धुवून मी व्यवस्थित सगळे कपाटात लावून ठेवणार आहे, कारण खूप पसारा झालेले बघू शकता। आणि या वेळेमध्ये सगळ्यांच्या घरी झाड झटक हे सगळी झालेली आहे, मग नवं चढवत आहेत। पण असं म्हणत आहेत की काशीवरून आल्यानंतर झाड झटक करायची नाही आहे, फक्त जे गोदडी वगैरे आहेत धुवायचं ते धुवायचं आणि आपल्याला नवं चढवायचं, म्हणजे सत्यनारायणाची कथा वाचवायची आहे। आणि देवबामणं पण यामध्येच मी करणार आहे, म्हणजे एका दोन्ही हे कामं मी करणार आहे। पण याला थोडं 1-2-3 दिवसाचा टाईम आहे, तोपर्यंत मी हे सगळे कपडे वगैरे काढून सगळे व्यवस्थित ठेवते। आणि जे कपडे मला धुवायचे म्हणजे सगळेच धुणार आहे, जे धुवायचे ते काही नाही आहे। म्हणजे जिथं तिथं आम्ही नदीमध्ये कपडे धुलेले आहेत आणि तितकं ते म्हणजे तितके व्यवस्थित ते क्लीन झालेले नाही आहेत, म्हणून मी सगळेच कपडे आता मशीनला लावणार आहे। जेही उलटे सुलटे आहेत सगळे सवाशी करत आहे। यांच्या भाया वगैरे सगळ्या फोल्ड केल्या होत्या ते सगळं काढत आहे, खिशे चेक करत आहे, मगच मशीनला हे सगळे कपडे लावणार आहे। तर घरी आल्यानंतर असा कामाचा पसारा असतो। म्हणजे कसं आहे ना, आता तिकडे गेलो तिथं पण असंच होतं जसं आपल्याला घरी होतं, म्हणजे स्वयंपाक करणं, जेवणं, हिंडणं फिरणं, परत ते कपडे धुणं हे ते खूप सारं तिकडं पण झालं आमचं। पण काही नाही, छान एन्जॉय केलं आम्ही, सगळं बघितलं, छान वाटलं। पण घरी आल्यानंतर मात्र घर भरून पसारा, घरचा अवतार असा बिघडला की किती दिवसाच्या नंतर मी घरी आलेले। 1 वर्ष झालं का 2 वर्ष झालं असं वाटत आहे, इतकी धूळ प्रत्येक ठिकाणी। म्हणजे सोनल होती घराकडे, पण तिला पण इथं राहायला जमलेलं नाही आहे, कारण आईची तब्येत तितकी ठीक नव्हती, त्यामुळे आईकडे सोनल गेली। वेदिका पण आलेली होती, ती पण गेली, म्हणजे ती पण एकटी राहणार नव्हती, म्हणून आम्ही दोघीला राहण्यासाठी सांगितलेलं होतं। सोनल गेली त्यामुळे वेदिका पण गेलेली आहे, फक्त दिनेशच घरी होता आणि तो पण घरी राहायचा नाही, कॉलेजला जायचा, कॉलेजला आल्यानंतर लगेच गॅरेजला जायचा, मग तो पण घरी राहिलेला नाही। त्यामुळे घरची अवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे। आता मी एक सुरुवात करते, म्हणजे कुठून सुरुवात करू ते सुचत नव्हतं मला अगोदर। मग मी विचार केला की अगोदर कपडे जितके मला धुवायचे आहेत ते मशीनला लावूया। तर काही कपडे कालचे पण ठेवलेत, म्हणजे दिनेशनं 2-3 दिवस झाले जे कपडे आंघोळ केलेले आहेत ते मशीनलाही लावलेले नाही, स्वतःही धुवलेला नाही आहे, कारण 1-2 टी-शर्ट असल्यामुळे तसंच ठेवलं आहे। ते पण कपडे मी इथं मशीनला लावले आणि थोडेफार आता हे आलेले जे कपडे ते पण लावलेले आहेत। लिक्विड पण संपलेलं आहे, बघू शकता इकडं। तर जे बाकीचे कपडे बकेट भरून ठेवलं मी, आता जेव्हा लिक्विड घेऊन येतील त्यावेळेतच ते लावणार आहे। आता जितकं होतं तितकं टाकलं आणि इकडं मशीन चालू केलेली आहे, हे तरी कपडे धुले जातील। मग जे बाकीचे कपडे राहिलेले ते नंतर धुणार आहे लिक्विड आणल्यानंतर। तर पूजा वगैरे झाली, सगळी कामापासून फ्री झाले आणि बघू शकता घर भरून पसारा झाले। बघावं तिकडं पसारा आणि कपड्याचा बाजार, पसारा, भांडे, किचनमध्ये जावं भांडे, बेडरूममध्ये यावं कपडे, जिथल्या तिथं सगळं पडलेलं आहे। दिनेशनं काही उचलाउचली केलेली नाही, जिथं मी जसं ठेवलेलं होतं तेच काढलेलं आहे आणि परत कोमाकोमी केलेली आहे। तर ते सगळं मला आता एक आवरायचं आहे, पण मी कुठलं काय कुठून सुरुवात करू मला ते सुचत नव्हतं अगोदर। तर म्हणजे आता नवं तर चढवायचं आहे, देवबामणं तर करायचे आहेत, पण त्या अगोदर जी ना ही थोडीफार, म्हणजे असं म्हणलं जातं की जास्त साफसफाई करू नये जेव्हा आपण काशीला जाऊन येतो, म्हणून मी काही तितकं झाडझटक करणार नाही। पण गोदली धुणं किंवा हे सोप्याचे कवर, पडदे वगैरे हे तरी मला धुवायचे आहेतच आहेत, ते काढणार आहे उद्या परवा।
आणि आज ही सगळी कामं आवरल्यानंतर परत मला जायचं इथं आमंत्रण आलेले जेवण करायला, म्हणजे पाहुण्याच्या घरी आज नवं आहे. तर म्हणजे हे 15 दिवस जे असतात ना ते नव्याचे असतात आणि सगळीकडे जेवण वगैरे म्हणजे आमंत्रण येतच असतं. तर कालच त्यांचं आमंत्रण आलेले जेव्हा मी प्रवासात म्हणजे एस टीमध्येच होतो तेव्हा. तर हो म्हणलेलं होतं, कारण मला माहिती होतं रात्री 10-11 वाजेपर्यंत आम्ही घरी येईन आणि आजच्या दिवशी मी घरीच राहणार आहे. तर सगळी कामं आवरली, कपडे वगैरे उन्हाळा टाकले आणि जे पसार आहे ते थोडाफार आवरला, थोडाफार राहिला आणि मी रेडी झालेली आहे ही साडी घालून. आणि हे जे खलबत आहेत ना हे आम्ही ओंकारेश्वरमध्ये घेतलेले आहेत, खूप सुंदर वाटले. तर 2 घेतले, ताईने घेतलेले, मी घेतलेले, पण ताईने त्यावेळेस नग म्हणत होत्या कारण त्यांच्याकडे आहे तसं, तरी पण एक घेतले आणि इथेच ठेवून केलेले आहेत. तर ते दोन्ही नेऊन मी किचनमध्ये ठेवले आणि आम्ही जेवण करून आलेलो आहोत. आणि यांना म्हणलं की लिक्विड घेऊन या, जे अगोदरचा डबा रिकामा झालेले ते मी बाहेर आणून टाकला कारण खूप पसारा वाटत होता. तर एक पसारा मी आवरत आहे, जे बाहेर काढायचे वस्तू आहे ते बाहेर काढत आहे, जे आतमध्ये व्यवस्थित ठेवायचे ते ठेवलेले आहेत. तर हे सगळं झालं आणि जे कपडे मी अगोदर धुलेले होते ते पण आता हडकलेले, तर सगळे कपडे काढून आणले आणि सगळे कपडे घडी करून ठेवत आहे. कपड्याचा यावेळी खूप बाजार झालेला आहे, खूप गोंधळ झालेला आहे की कुठले कपडे कुठे ठेवायचे, कारण न धुताही भरपूर सारे आहेत आणि धुलेले पण खूप सारे आहेत. तर स्टँडमध्ये मी एक कपडे लावून ठेवत आहे. काही कपडे कपाटामध्ये ठेवायचे जे नवीन आहे, जे दररोज मी घालत नाही आहे ते मला ठेवायचे, ते पण नंतर ठेवणार आहे. पण अगोदर इकडे बाबांचे कपडे, यांचे सगळ्यांचे कपडे मी घडी घालून अलमारीत ठेवते जे रोजचे आहेत. आणि इकडे टी व्ही बघत आहे, म्हणजे टी व्ही बघत मी सगळी कामं आवरत आहे. जेव्हा मला बोर होतं ना त्यावेळी टी व्ही मात्र ऑन असते आणि तिकडं माझं लक्ष अर्धं तिकडं आणि अर्धं इकडं असतं, म्हणजे काहीतरी माझं फेवरेट फिल्म वगैरे लागली तर मी ते बघत ही कामं आवरत असते. असं नाही की फक्त आपल्याला कामच करायची किंवा फक्त टी व्हीच बघायची आहे. घरामध्ये बघा आपण फ्री कधीच राहत नाही, खूप सारी कामं असतात जे आपल्याला दिवसभर करायची असतात, सांगून तरी एकही जमणार नाही आहे. आणि मी जेव्हा 8-9 दिवस बाहेर गेले होते असं वाटत आहे ना की घरामध्ये किती दिवस झाले मी आलेली नाही, इतका घरचा बाजार करून ठेवला आहे दिनेशनं. खूप धूळ बघावं, तिकडं पसारा, कुठलं काय आवरावं कुठलं काय ठेवा काहीच सुचत नाही आहे मला. तर इकडं कपडे सगळे मी घडी करून ठेवले, टॅवेल वगैरे सगळी स्टँडवरती ठेवत आहे. तर हे सगळं झालं कपड्यांचं काम. आता या पुढचं म्हणजे मला लोणी काढायची आहे, साय जमलेली आहे. म्हणजे जसं दूध तर दररोज आलेलं आहे, पण दूध वगैरे म्हणजे आता दही वगैरे लावलं, काय काय केलं काय माहिती पण साय मात्र काढून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये, एक तांबा भरलेला आहे टप्प. तर लोणी काढायची आहे मला. पण त्या अगोदर इकडे टेबल इकडे आणून ठेवले, म्हणजे काय केलेलं खूप सारी कायपालट केलेली आहे दिनेशने येईपर्यंत. म्हणजे सोनल आणि वेदिका 2 दिवस राहिलेले आहेत, तेव्हा त्या दोघीला करमत नव्हतं. टी व्ही पण आहे तरी पण त्यांना करमत नव्हतं. तर त्यांनी झोका घालायला लावलेला आहे. तर बाहेर हॉलमध्ये जे दावं वरती बांधलेलं होतं ना लटकण्यासाठी, ते दावं सोडून त्याला लांब केलं आणि त्याचा झोका केलेला आहे दिनेशनं. आणि टी टेबल तिथं ठेवलेलं होतं मी, ते टी टेबल आणि इथं या रूममध्ये ठेवलेलं आहे. तर आता मी परत ते टी टेबल तिथं नेऊन ठेवणार आहे, झोका काढणार आहे. कारण कोण झोका खेळणार, आणि हॉलमध्ये झोका घातला ना कुणाला येता येत नाही, जाता येत नाही असं होतं. आणि खेळणार तरी कोण आहे, मला पण झोक्यावरती तितकं बसायला आवडत नाही आहे, दिनेश पण खेळत नाही आहे, म्हणजे चक्कर आल्यासारखं होतं. त्यामुळे ते झोका काढणार आहे आता मी आणि टी टेबल तिथं नेऊन ठेवणार आहे. तर थोडेफार कपडे टी टेबलवरती टाकलेले आहेत, ते पण मी काढून घडी करून ठेवले. बघावं तिकडं कपडेच कपडे असं झालेलं आहे. आणि या वेळेमध्ये थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब होत असेल, कारण घरच्या साईडला बांधकाम चालू आहे, तिथं ते म्हणजे खटाटोप चालू आहे, तिकडची मशनीचा ह्याचा त्याचा आवाज खूप सारा येत आहे. तर त्याला थोडंसं इग्नोर करा, कारण माझ्या आवाजामध्ये मिक्स ते पण आवाज तुम्हाला येतच असेल या वेळेमध्ये, मला पण खूप डिस्टर्ब होत आहे. तर इकडं पण हे जे व्हिडिओ तुम्हाला आता येत आहे ना ते घरी मी आल्यानंतरचं आहे. पण आणखीन एक व्हिडिओ तुम्हाला 4 वाजता येईल, तर तो व्हिडिओ येईल देवस्थानचा, म्हणजे जिथं आम्ही गेलेलो होतो देवदर्शन. म्हणजे थोडेफार व्हिडिओ आलेले आहेत आणि थोडेफार आणखीन येणार आहेत, आणि ते पण मी एडिट करून तुम्हाला 4 वाजतापर्यंत पाठवून देणार आहे. आज तरी कामाचा खूप गोंधळ आहे, कारण सोमवारी मला देवबावनं करायचे आहेत. तर आजच्या दिवशी म्हणजे रविवारी हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे. तर आजच्या दिवशी ना खूप कामाचा गोंधळ होता, तितक्याच मी वेळ काढून व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देत आहे. थोडीशी घाई गडबड यावेळीमध्ये चालू आहे, कारण सगळी गोधडी वगैरे धुलेली आहे, मी पडदे वगैरे सगळं धुवून घरं पुसून घेतलेले आहेत. आणि उद्या जे आहे ना सत्यनारायण करायची आहे, तर तीच तयारीमध्ये मी लागलेली आहे. तर इकडं बघू शकता पूर्ण घरामध्ये मी झाडू मारून घेत आहे, म्हणजे टी टेबल वगैरे इकडं आणून ठेवलं. आणि कचरा इतका झालेला ना खरंच बघा, खूप कचरा, असं वाटत आहे की किती दिवस झाले मी घर सोडून गेलेले आहे, अशी अवस्था पूर्ण घरची झालेली आहे. मॉर्निंगला एक वेळा झाडू मारलेली होती, पण तेव्हा घाई गडबड खूप होती. तर आता मी निवांत पूर्ण सगळ्या घरामध्ये पसारा उचलून झाडू मारत आहे. खूप सारा कचरा निघालेली, बघू शकता किती धूळ इथे निघाली, तुम्ही अंदाज लावू शकता की किती दिवस जरा घरात झाडू मारलेली नाही आहे असं वाटत आहे. तर सगळा हा कचरा मी म्हणजे झाडून घेते आणि फरशी पुसून घेणार आहे. आणि हे सगळं मी आवडतो सगळं. तितक्यात जेव्हा मी टूरला गेलेलो होतो तर सोबत त्या ताई पण आलेल्या होत्या, ते मला भेटण्यासाठी आलेल्या होत्या. जसं मी सगळं आवडत होते, मला फरशी पुसायची होती, पण नंतर फरशी काय पुसणं झालेलं नाही आहे, कारण हे करता दिवस मावळला, म्हणजे नंतर स्वयंपाकाचं ह्याचं त्याचं टायमिंग झालेलं होतं. तर म्हणलं असू दे, म्हणलं मॉर्निंगला लवकर उठले तरी सगळं होऊन जाईल. म्हणून या वेळेमध्ये जास्त मी काही पुसापुशी केलेली नव्हती, फक्त झाडून मारून घेतली, टी टेबल आणून ठेवलं, हीच कामं मी आवरलेली होती. तर झाडून घेतलेले पूर्ण म्हणजे
जसं कडा कोपऱ्यामध्ये इतकी धूळ जमलेली आहे ना, खरंच बघा खूप खूप धूळ जमलेली आहे. असं वाटतं की 1 वर्षाच्या नंतर मी झाडू मारत आहे. इतकी धूळ आणि कचरा, एकतर समोरून हवा खूप येते त्यामुळे खूप धूळ येत असते. दररोजच्या दररोज आपण क्लिनिंग करत असतो म्हणून तितकं काही वाटत नाही, छान स्वच्छता असते. पण एक 2-3 दिवसाचा गॅप झाला किंवा 8-9 दिवसाचा गॅप झाला तर काय अवस्था आहे घरची झालेली आहे तुम्ही बघू शकता. तर पूर्ण घरात मी झाडू मारून घेतली, फक्त धूळच धूळ निघालेली आहे. आणि आता फरशी पुसायचं मी राहू दिलेलं आहे आणि त्याची टेबल वगैरे मी बाहेर आणून ठेवते. आणि त्या टी टेबलवरती जे हंडा आहे ना इथं ठेवलेला, त्या हंडा त्यावरती ठेवायचा आहे. पण ते सगळं दिनेशने उचलून तिथं ठेवलं. राधाकृष्णाची जी मूर्ती मी तिथं ठेवलेली होती त्याचं पण तोंड तिकडं करून ठेवलेलं होतं. म्हणजे पूर्ण घरची कायापालटच करून ठेवली 8-9 दिवसामध्ये मुलांनी. तसं झालेलं होतं. आल्यानंतर असं वाटलं की काय कुणाच्या घरी मी आले, वेगळंच वाटत होतं. आल्यानंतर मी थोडंफार ते राधाकृष्णाची मूर्ती वगैरे व्यवस्थित केली. आणि टी टेबल मात्र काल रात्री काही मला करणं झालेलं नाही आहे. तर अगोदर मी जेवण वगैरे करून आल्यानंतर त्या कामाला सुरुवात केलेली आहे. तर इकडं हे जे हंडा आहे ना, ते हंड्यातलं पाणी पण मला चेंज करायचं आहे. खूपच धूळ झालेली आहे, त्यामध्ये पण खूप धुळा पडलेला आहे. तर ते सगळं म्हणजे यानंच कळतं की घरामध्ये आपलं असणं किती गरजेचं आहे. आपण 1-2 दिवसासाठी गेलो ना तर घरची अवस्था बिघडून जाते. आणि तसं तर यावेळेस मी भरपूर दिवस गेलेली होते तर खूपच अवस्था बिघडली. असं नाही की घरात कोणी नव्हतं. दिनेश होता, सोनल, वेदिका सगळे येण्यावर येणाऱ्या करणारं होत्या. तरी पण बघा त्यांना वेळ भेटलेला नाही हे सगळं काढण्यासाठी, कारण कॉलेज होतं, आईकडे जाणं, तिकडं इकडं त्यांच्या येणाऱ्या चालू होत्या दोघींच्या. फक्त स्वयंपाक केलं, जेवण खाणं केलं आणि सगळं मात्र जिथलं तिथं टाकलेलं आहे. तर असं इथं पाणी पण हंडा भरून ठेवलेला आहे. जग पण रिकामं होतं हे, ते पण मी भरून आणून ठेवलं. कारण कोणी पाहुणे वगैरे आले किंवा आपण बाहेरून आलो किंवा दिनेश पप्पा कोणी आले तर इथल्या इथं आपल्याला म्हणजे हंड्यापर्यंत जाण्याची गरज नाही. इथल्या इथे एक ग्लास ठेवलं तर पाणी पटकन इथल्या इथं आपल्याला पेता येतं निवांत बसून. म्हणून जग वगैरे भरून ठेवलं. तर ही कामं आवरतच होते तितक्या त्या ताई आले होत्या. ताईंना तुम्ही ओळखता, म्हणजे आम्ही सगळेजण ग्रुपच आम्ही देवस्थानी गेलेलो होतो. आणि या ताई खूप फ्री राहतात, खूप छान वाटतो मला यांचा स्वभाव. खूप छान आहे स्वभावाला, बोलणं वगैरे खूपच फ्री राहतात सगळ्यासोबत. तर आता इथं जवळपास आलेल्या होत्या जेवण करण्यासाठी. जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की आता सगळ्यांच्या घरी नवे चालू आहेत. म्हणजे सत्यनारायणची कथा वाचवणं आणि जेवण वगैरे, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो आणि पाहुण्यांना वगैरे आपण सांगतो. तर ते जेवण करायचं आलेले होते इथं. तर आल्यानंतर फोन केला होता की त्यांनी आम्ही इथं आलेलो आहोत. तर म्हटलं घरी आता आई आहेत, त्यांच्या बहीण आहेत, म्हणजे मोठ्या ताई आहेत, तर त्यांना पण घेऊन ना. तर सगळेजण आलेले आहेत. आता आल्यानंतर थोडा वेळ बोलणं वगैरे झालं, पाणी दिलं सगळ्यांना आणि चहा ठेवत आहे. ताई म्हणत आहेत की आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे, चहा वगैरे नको. तरी पण मी चहा ठेवलेला आहे आणि इकडे बोलणं पण चालू आहे. म्हणजे या ताईंना अगोदर पण घरी आलेले आहे, त्यांची ओळख आहे, कारण गॅरेजकडे त्यांचं घर आहे आणि अगोदर आम्ही पण तिकडंच राहायचो म्हणून चांगली ओळख आहे आमची. पण यांच्या जी ताई आहेत, मोठ्या ताई आणि आई, त्या पहिल्यांदाच घरी आलेल्या आहेत. त्यांच्याशी बोलणं वगैरे चालू आहे. पूर्ण फिरून घर बघितलं, कारण पहिल्यांदाच ते घरी आलेले आहेत. आणि तोपर्यंत चहा वगैरे मी ठेवलेला आहे. आणि तसं तर ह्या खूपच लेट करून आलेल्या आहेत. म्हणजे यांचा फोन मला 4 वाजताच आलेला होता. मग मी म्हणलं लवकर येतील असं वाटलं मला, पण लवकर आलेले. मी सगळी कामं आवरली, चेंज केलं, फ्रेश झाले, देवाला दिवा लावला, ही सगळी कामं आवरली आणि मी स्वयंपाकाला सुरुवात करणारच होते. तर तितक्यात आहेत, म्हणजे टायमिंग सांगितलं तर 7 तरी वाजले असतील. खूपच लेट आले ते. आल्यानंतर थोडा वेळ बोलत बसलो, चहा वगैरे ठेवला. मग घरी जायला त्यांना खूपच लेट झाला होता. म्हणजे त्रास होता. यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते. बाय बाय, टेक केअर.